बिचारी सारखी डोळ्यासमोर येते आहे. बरं येतो. गेले कसं? हो सगळे गेले. काय म्हणतो शालिनीचा बाप? 5,000 रुपये घेतले का? घेतले, पण आधी तुमच्या नावाने शिवाय घालत होता तो. या पापाचे धनी तुम्हीच म्हणून. शेवटी पैसे त्याच्या हातात कोंबले आणि त्याच्या मुलाला फॅक्टरीत नेमून घेऊन सांगितलं तेव्हा ग बसला तो. गप्प बसला ना? काळजी मिळते. तुम्ही कामाला. हो. साली हरामजादी फार महागात पडली. छान. काय छान. लय हात राखून जेवल्याचा तू कधी. काय मामी पोटभर जेवलो. तुमचा आग्रहच फार. तिचं तसंच आहे. पाहुण्यास लई आग्रह करते पण मला कंदीच करत नाही. उलट म्हणते कशी, जरा 2 घास कमीच खावा. पोटाला तोडच बसवा. बरं म्हणत नाही असं. तेव्हा म्हटलं तसं कसं काय ते बोलू नका असं. बरं राहिलं. बरं बरं जावा त्यासनी पान द्या जाऊ. देतो. तू नको सांगू. चला. हा फोटो कोणाचा? रामदास स्वामीचा. अहो तो नाही. हा यो आहे आमच्या युवराजांचा. असं नाव काय त्यांचं? युवराजच नाव आहे त्याचं. बर असतात कुठं? कोल्हापूरला. कॉलेज येते? नाही, शिक्षण समजा पुरं झालंय. मग करतात काय? कोर्टात असतात. रोज जावं यावं लागतं. वकील आहेत? नाही हो, कोर्टात असतात स्टॉपवर. रोज ड्रेस करून जावं लागतं. खटलाच उभा राहत नाही त्याच्याशिवाय. म्हणजे जज आहेत? नाही हो, पट्टेवाला आहेत. सेशन कोर्टात. वय अहो, आम्ही जसे सरदार तसे ते बी आमचे युवराजच आहेत. निस्त्या नावाची. बरोबर. पण मामा तुमच्या युवराजाला युवराजनी केव्हा आणणार? मी बी लगीन करून दिलं असतं, पण राहायच्या जागेचं काय? म्हणजे अहो, पुण्या मुंबई सारखा कोल्हापुरात बी जागेचा प्रॉब्लेम निर्माण झालाय. पण मग आमचा प्रॉब्लेम कसा सोडवलाय तुम्ही? त्याची नका काळजी करू. अगदी तुम्हाला पसंत पडेल अशीच जागा मी पाहून ठेवली आहे. होय, आणि ती बी आमच्या शेजारी. चला जाऊतो. चला. हे तुमचं घर. या. यो तुमचा दिवाणखाना. वा, छान आहे. आता तुम्हाला आतल्या खोल्या जावतो. या. ही तुमची बेडरूम आणि ही तुमची चिकन रूम. चिकन नाही, किचन. ते जो आम्हाला कुठे इंग्रजी येते ऐकून ऐकून म्हणलेलं. या. हे तांदूळ, गहू, ज्वारी, तुरीची डाळ समजा निवडून ठेवले आणि कपाटात दूध तापून ठेवले. कळलं ना? मामी, किती तसदी घेतली तुम्ही. नाही नाही, असं नाही बोलायचं. मला मुलगी असती तर मी नसते का तिचा संसार थाटून दिला. पसंत पडलं ना वगैरे. काय ग, पसंत पडलं ना? हो ना. बरं, येतो आम्ही आता. मामा, पाहुण्यांसारखा नमस्कार काय करताय? बर, काय लागलं समजलं तर सांगत चला. हो, संकोच बाळगू नका. नाही अजिबात. निघायचं बघा आता. त्यांना जरा निवांतपणे मिळू दे. होय हो. बर, येतो आम्ही. शेखर भाऊ, बाहेरच्या दाराला आतल्याकडे लावून घ्या म्हणलं. हो, लावतो लावतो. हे काय? डोळ्यात पाणी? आईची आठवण येते हो.
ही सगळी मांडामांड पाहून आई नेहमी म्हणायची, तुझं लग्न झालं की माझ्या हाताने सगळा संसार मांडून देईल तुझं. माहेर तुटलं पण आईची माया तुटत नाही हो. अगं बेटे, इथं पण तुला उदंड माया मिळेल या दोघांची. असं डोळ्यात पाणी नाही आणायचं. हास. चल चल. अरे च्या, मामांची पण कमाल आहे. एवढी गोड तयारी करून ठेवली पण एका चकार शब्दानं सुद्धा बोलले नाही. काय ग, काय झालं? राणी सरकार, ओ राणी सरकार, उठा ना. चहा तयार आहे. बेड टी. ईश्वर, तुम्ही कशाला चहा आणलात? मला नाही का उठवायचं? म्हटलं राणी सरकारांना केव्हा उठायची सवय आहे ते तर बघूया. आणि तुला अगदी गाढ झोप लागली, उठवायचं जीवावरती आलं होतं. पण मला एकट्याने चहा घ्यावा लागला असता ना, म्हणून उठवलं. सॉरी आहे ना. खरं म्हणजे मीच सॉरी म्हणायला हवं. चहा घ्या ना राणी सरकार. राजे साहेब, मला उशिरा उठायची सवय असली तरी बेड टीची मात्र नाही. हा मी तोंड धुवून घेते, तुम्ही चहा घ्या. मला एकट्याने चहा घ्यायचा असता तुला मी उठवलं असतं का? आणि लवकर आवर बरं का, आपल्याला वर्कशॉप बघायला जायचंय. हो, लक्षात आहे ना? हो, आलेच. हा, कोणाला नमस्कार केलात? अगं, शंभू महादेवाचा पार म्हणतात त्याला. या पारावर वडाच्या बुंद्याशी एक महादेवाची पिंडी आहे, तिला नमस्कार केला मी. असं? मग चला ना, जवळ जाऊन दर्शन घेऊया. नको नको. का? अगं, त्या पारावर एक मोठा नाग असतो त्या पिंडीचं रक्षण करण्याकरता, म्हणून तर गावातलं कोणी फिरकत नाही तिकडे. म्हणजे? अगं, गेल्या शतकातली गोष्ट आहे. आपल्या घराण्यातील एक पुरुष म्हणे इथे राहत होता. तो शिखर शिंगणापूरचा मोठा भक्त होता. त्याला म्हणे स्वप्नात दृष्टांत झाला. कसला? शिखर शिंगणापूरचा महादेव त्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, या पाराखाली खणून पहा, तुला माझी पिंडी सापडेल. ती वर काढ आणि तिची प्रतिष्ठापना कर. असं? हो. त्या सत्पुरुषाला पिंडी सापडली, त्याने मोठ्या भक्तीनं पार बांधला. हो, पण तो नाग कसा असतो तिथं? अगं, अशी एक दंतकथा आहे की इंग्रजांच्या राज्यात एका गोऱ्या साहेबाला हा पार पाडून तिथं त्याचा बंगला बांधायचा होता. तो सत्पुरुष आडवा आला. त्यानं आपल्या प्राणाचं मोल देऊन या पाराचं रक्षण केलं. अजूनही तो नागाच्या रूपानं या पिंडीचं रक्षण करतो. लोक नागाच्या भीतीनं पाराजवळ जात नाहीत, लांबूनच नमस्कार करतात. आपणही लांबूनच नमस्कार करूया आणि जाऊया. नको नको, आपण जाऊया तिथं. शंभू महादेव कुलदैवत आहे ना आपलं. मग आपली श्रद्धा असेल तर तो नाग आपल्याला काही करणार नाही. असं म्हणतेस? मग चल. चल. ये. ही बघ, हीच ती पिंडी. किती पालापाचोळा पडलाय पिंडीवर. आपण काढूया. हा, जरा जपून. हा. हो हो.
किती सुरेख पिंडी आहे ही. अगदी शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची प्रतिकृती. म्हणूनच रोज वर्कशॉपला जाताना आठवणीने थांबून मी नमस्कार करतो. आणि इथलं वातावरण किती शांत आणि रम्य आहे नाही. हो ना. चला बाईसाहेब, आपल्याला वर्कशॉप पाहायला जायचंय. हे आपलं वर्कशॉप. शाला हा आपला दुसरा लेथ. या लेथवर पिस्टन फिनिशिंग होतं. ये आता तुला एक फार महत्वाची गोष्ट दाखवायची. हे ड्रिलिंग मशीन. हा. या मशीननं मी या वर्कशॉपची सुरुवात केली. चल. शाला हे ग्राइंडिंग मशीन. मी म्हणालो होतो ना, बँकेचं 1.25 लाखाचं कर्ज काढून हायर परचेस वर घेतलेलं जे मशीन आहे ते हेच. बरोबर. याच्यावर क्रँकशाफ्ट ग्राइंड करून तयार केले जातात. चल. ये. आता तू जितकं बघितलंस ना तेवढं सुद्धा वर्कशॉप नव्हतं सुरुवातीला. पहिल्यांदा एक खण्याची जागा आणि ते ड्रिलिंग मशीन, आणि त्यावर मी फक्त एकटा काम करायचो. गंगेचा उगम पण लहानच होता. वा, अगदी साहित्यिक बोललीस की. पण तुझी उपमा मी खरी करून दाखवणार आहे. गंगा जशी वाढत वाढत मोठी होते ना, तसंच मी हे वर्कशॉप वाढवत वाढवत त्याची मोठी फॅक्टरी करणार आहे. मला खात्री आहे तुमची. माझ्या परीने मीही साथ देईल तुम्हाला. बरं, तुम्ही तुमच्या कामाला लागा. मी निघते आता. कुठे चाललीस तू? अहो, असं का करता? तुमचा जेवणाचा डबा करायचा आहे ना. आजपासून खानावळ बंद. बाईसाहेब, लवकर या, नाही तर आमचं लक्ष नाही लागणार कामात. आवडलं ना तुमचं? हो, चला. मामी, एक विचारू? विचारा की. तुम्ही आणि भाऊ मामा मला आहो जाहो का म्हणता? मुलीसारखं मानता ना तुम्ही मला? जीभच रेटत नाही बघा आकचाक म्हणायला. ते काही नाही. आज वटसावित्रीचा दिवस आहे. आजपासूनच सुरुवात करायची मला आग जाग म्हणायला. बरं, म्हणते. कुठल्या वडाला जातात तिथल्या बायका? हाय किती जवळच. का? माझ्या मनात दुसऱ्याच वडाला जावं असं आहे. कुठल्या? तो शंभू महादेवाचा पार आहे ना, तिथं. अगो बया, तिथं व कशाला? तिथं लई दांडगा नागोबा आहे. ठाव आहे ना व? असू दे, पण तिथं आमच्या कुलदैवताची पिंडी आहे. ते खरं, पण त्या नागोबाचं काय? दसरा बिसला म्हणजे? तुम्हीच म्हणाला होतात ना, चांगल्या माणसांना तो काही करत नाही म्हणून. होय, पण आपण कशाला परीक्षा बघायची त्याची? आपण चांगले आहोत ना म्हणून. आम्ही पहिल्यांदा गेलो होतो ना, तेव्हापासून फार श्रद्धा बसली माझी त्या स्थानावर. त्या दिवशी तर नाग दिसला सुद्धा नाही, पण आज दिसणार नाही कशावरनं? किती घाबरताय. मग मी जाऊ एकटी? नको नको, एकट्या नको, मी येते तुमच्या बरोबर. चला. चला, चल. सुटली बाई एकदाची. झालं की रे तुझं अजून? अगं शैला, आवर लवकर आणि आधी खाली ये.
माझा पाठपुट करायला लागलाय. आता काय करावं हिला? मामी, मामी, अहो शारदा मामी. तो बाई, तुला काही चावली पिवलं नाही? नाही, पण तुम्ही असं का विचारता? पिढ्या पिढ्या टळो अमंगळ पळो. धन्य आहे ग बाई तुझी. पिंटीवर नागोबा येऊन बसला तर तू जरा सुधी खाल्ली नाहीस. पाहिजे तर तात्किळीच बसली. नागोबा आला होता? मग मला कसा दिसला नाही? किती अभागी मी. अगं पुण्यवान आहेस तू, पुण्यवान. तू नागोबाने काय बी केलं नाही तुला. आता रातच्याला बायका जमणारे जागरणासाठी धबाबट्ट सावित्रीची कथा तुला सांगाय पाहिजे. मला? होय होय तुला. दे बरं इकडे. असू दे, मी घेते. नग नग समजा दे इकडे बरं माझ्याकडे. चल बरं.